नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहे. काय नवीन होतं ते समजून सांगतो. या अगोदर आपण घेतलं होतं x अधिक a आणि x अधिक b. आता हे सोडवत असताना आपण काय केलं होतं की या x न आपल्याला या कंसाला गुणायचा आहे. त्यानंतर जो धन a आहे त्यानं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कंसाला गुणायचं आहे. त्याने त्यावरून आपल्याला एक सूत्र आपण तयार केलं होतं. ते सूत्र आपण डबल घेऊ. कसं पहा, इथं x आहे ना, तर पहिल्या x न दुसऱ्या कंसाला, दुसरा कंस कोणता आहे, x अधिक b. त्यानंतर इथं कोण आहे, धन a. त्यानं सुद्धा कोणाला गुणलं होतं आपण, x अधिक b ला गुणलं होतं. x गुणिले x यांचा गुणाकार करा, x चा वर्ग. x गुणिले धन b, आता इथं बघा मायनस प्लस प्लस, सॉरी इथं प्लस आहे, तर प्लस ऍज इट इज येऊ, प्लस ची काय अडचण नाही. x गुणिले b काय असेल, dx. त्यानंतर प्लस ऍज इट इज a इंटू x, आणि दोन्ही प्लस असल्यामुळे पुन्हा प्लस a गुणिले b, ab. आता या दोघांमध्ये कॉमन म्हणजे सामायिक काय आहे बरं, x सामायिक आहे. x काय आहे, सामायिक. सो x स्क्वेअर अधिक x आणि कंसात a अगोदर घेतला आपण आणि इकडचा राहिला b, त्यानंतर a आणि b चा गुणाकार. आणि यावरून जे सूत्र तयार होतं ते सूत्र आहे x अधिक a आणि दुसऱ्या कंसात x अधिक b यांचा जर गुणाकार असेल तर x स्क्वेअर प्लस a प्लस b है ना, कंसाच्या बाहेर x अधिक a गुणिले b असं हे सूत्र तयार होतं. आणि या सूत्राचा वापर सुद्धा मी तुम्हाला शिकवलेला आहे. वाटल्यास आपण काय करू, थोडस एक एक्झाम्पल त्यावर आधारित घेऊ. सूत्र कसं तयार झालं यावर आपला फोकस पाहिजे आणि सूत्राचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आता एक एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल मध्ये 2x अधिक 7 आणि दुसऱ्या कंसात 2x अधिक 3 असे अंक घेतलेले. आता इथे जर पाहिले आपण तर पद किती होते बरं, 3 होते. एक होता x, दुसरा होता a आणि तिसरा होता b. तुम्ही काय करा बरं की x, a आणि b हे 3 कोण आहे तुमच्या गणितामध्ये हे तुम्ही अगोदर डिसाइड करायचं. सध्या x च्या ठिकाणी कोण आलेले, 2x. a च्या ठिकाणी कोण आलेला आहे, 7. b च्या ठिकाणी कोण आलेले आहे, 3. आणि जे सूत्र आपल्याला सांगायचं, सूत्र काय सांगतो अगोदर तुम्ही काय करा, x चा वर्ग करा. आपला x कोण आहे, 2x कंसाचा काय घेणार आपण, त्यानंतर कोणतं चिन्ह आहे, प्लस a अधिक b. मग a कोण आहे सांगा, 7 अधिक 3 है ना, 7 अधिक 3 गुणिले x. x कोण आहे आपल्याकडं, 2x. त्यानंतर प्लस ab. ab म्हणजेच काय, a आणि b चा गुणाकार. मग सांगा काय, 7 गुणिले 3. मग आता 2 चा वर्ग 4, x चा वर्ग x वर्ग, 7 आणि 3 10 दुनी 20, x दशाचा तसा प्लस 7 3, that is the answer. आणि यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक सांगितलं होतं की जर ऋण संख्या असतील तर अशा वेळेस काय करायचं, जसं की 3x वजा 5 दुसऱ्या कंसामध्ये 3x वजा 6. तर तुम्ही तुमची मेथड नाही बदलायची. काय नाही बदलायची, मेथड काय नाही की सर्वात अगोदर काय डिसाइड करायचा,
हे 3 फॅक्टर जे आहेत ते अगोदर डिसाइड करा. x कोण आहे सध्या 3x. हे कोण आहे अतिशय चुकीचं. काय घ्यायला पाहिजे होतं चिन्ह सहित घ्यायचं. a कोण आहे -5 आणि b आता आपण एलिमेंटचा पिढ आहे त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये मला तरी चालतं काय अडचण नाही. आणि b किती घेणार आपण -6. ठीक आहे. आता हे केल्यानंतर सूत्राच्या हिशोबाने जर पाहिलं आपण तर x वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग करणार कंसाचा वर्ग अधिक कंसामध्ये काय आहे a अधिक b. सांगा a कोण आहे 5 अधिक b कोण आहे -6. x किती आहे 3x. त्यानंतर प्लस काय आहे a आणि b चा गुणाकार कोणाकोणाचा -6. यांचं काय आहे मल्टिप्लिकेशन. वाटल्यास याला कशामध्ये घेऊ आपण कंसामध्ये. सांगा 3 चा वर्ग f चा वर्ग. आता मला सांगा मायनस मायनस ची बेरीज नेहमी काय असते दोन ऋण संख्येची बेरीज ऋणच असते. आणि ऋणाला जर बाहेरच्या धनानं गुणलं आपण तर काय येतं उत्तर मायनस ते ओळा. लक्षात घ्या मायनस आणि मायनस जसं की आता इथं बघा सर्वात सोपं घेऊ आपण -5 आणि -6 यांची बेरीज किती आली. आता हे कंसात झाले. आता -11 ला जर आपल्याला धननं बोललं आपण धन म्हणजे इथं काय नाही म्हणजे काय आहे 1 आहे. तर मायनस प्लस मायनस 11 इथं लक्षात आलं. म्हणून इथं हे दोन्ही मायनस आहेत त्यांची बेरीज मायनस येते. मायनस प्लस मायनस म्हणून इथं आपण मायनस घेणार. सांगा 7 5 किती झाले होते 11. 11 3 33x. आता इथं पहा दोन ऋण संख्या आहेत. ऋण आणि ऋण यांचा गुणाकार नेहमी काय असतो धन असतो. म्हणून इथं सुद्धा आन्सर काय येईल प्लस 6 पंचे 30. तर हे झालं त्याचं आन्सर. तर अशा पद्धतीनं हे जे सूत्र आहे x + a आणि x + b है ना हे जर या फॉर्मॅट मध्ये जर गणित असेल तर या विस्तार सूत्रांचा या फॉर्मॅट मध्ये वापर करून आपण अशा पद्धतीने काय करायचं आन्सर फायनलाइज करायचं. ओके.